अखेर खरीप हंगाम 2025चा सरसकटचा पीक वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे। कारण की महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पोस्ट हार्वेस्टचा संपूर्ण डाटा महाराष्ट्राच्या राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची उत्पादकता ही जाहीर केलेली आहे। तर मित्रांनो, आता कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकाची उत्पादकता कशी जाहीर झाली, याचबरोबर आता कसा पीक कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकाचा पीक वाटप होणार आणि हा कधी वाटप होणार या संदर्भामध्ये थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना। एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025चा जे काही पोस्ट हार्वेस्टचा पीकचा जो डाटा आहे त्याची उत्पादकता जाहीर झालेली आहे। आता कोण्या जिल्ह्यामध्ये कसा पीक कोण्या पिकासाठी मिळणार हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूया। मराठवाड्यामध्ये एकंदरीत 8 जिल्हे आहेत। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये मक्का या पिकाचा पीक भेटणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 पिकाचा पीक भेटणार आहे, ज्याच्यामध्ये मक्का आणि सोयाबीन। आता सोयाबीनचं 50% पेक्षा जास्त हे नुकसान झालेलं आहे, अशी उत्पादकता आलेली आहे। मागच्या 5 वर्षाचं उत्पादन आणि हिंगोलीमध्ये सोयाबीनचं यंदाचं उत्पादन याच्यामध्ये 50% घट झाल्यामुळे हिंगोलीमध्ये 50% पेक्षा जास्त सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हिंगोलीमध्ये सोयाबीन या पिकाचा पीक शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यानंतर मराठवाड्यातला दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। आता धाराशिव मध्ये सुद्धा 60% पेक्षा जास्त सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सोयाबीन आणि मक्का या 2 पिकाचा पीक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे। आता मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। आता मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त हे नुकसान झालेलं आहे। परभणीमध्ये सोयाबीन आणि मक्का या 2 पिकाचा पीक भेटणार आहे। त्यानंतर मित्रांनो, परभणीला लागून असलेला जिल्हा म्हणजे तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन या पिकाचं झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट लातूरमध्ये सोयाबीनसाठी आलेली आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक जो आहे तर तो सोयाबीनसाठी भेटणार आहे। त्यानंतर बाजरी आणि मका या पिकासाठी सुद्धा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक वाटप होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाची उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक खरीप हंगाम 2025चा मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे झालेलं आहे असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे। आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मक्का आणि बाजरी या 3 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। आणि या 3 पिकापैकी सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीनचं झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये। कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनची उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे। त्यामुळे सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पीक जो आहे तर तो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। एकूण नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 मंडळातील शेतकऱ्यांना या पिकाचं वितरण होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीनचं झालेलं आहे आणि सर्वात कमी उत्पादकता सोयाबीनचीच आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक भेटणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्याची सुद्धा उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये कमी आलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025-26 ची उत्पादकता खूप ढासळलेली आहे। त्यामुळे सोयाबीन या पिकाचा जालना जिल्ह्यामध्ये पीक भेटणार आहे। त्यानंतर आपण बघण्याचा प्रयत्न करणार पुढचं पीक आहे मूग आणि उडीद। आता मित्रांनो, मूग आणि उडदाचा आपण विचार जर केला तर या सर्व मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये थोडाफार मिळू शकतो, पण उत्पादकता तशी काय बरीच आलेली आहे। त्यानंतर सोयाबीन आणि मुगाचं उदाहरण जर घेतलं तर वाशिम, बीड सोडता इतर जिल्ह्यामध्ये मूग उडीद पीक मिळणार नाही, कमीच मिळणार आहे, थोडंफार मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर। आता मित्रांनो, सोलापूर जिल्हा हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त जिल्हा आहे यंदाचा, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजरी आणि सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पीक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर। आता मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनची उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये ढासळलेली आहे आणि सोयाबीन या पिकाचा पीक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात जास्त नुकसानकारक जिल्हा तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाची उत्पादकता 50% पेक्षा जास्त घसरलेली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक मिळण्याची शक्यता आहे आणि मंजूर सुद्धा झालेला आहे, पक्क कन्फर्म आहे। अहिल्यानगर, सोलापूर आणि बुलढाणा हे 3 जिल्हे सोयाबीनसाठी कन्फर्म आहेत। त्यानंतर यवतमाळ। आता मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। उत्पादकतेनुसार यवतमाळमध्ये सोयाबीनची उत्पादकता 60% पेक्षा जास्त घटलेली आहे।
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा सुद्धा विक्रमी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनची उत्पादकता घसरलेली आहे. पोस्ट हार्वेस्ट नुसार अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा. आता मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनचा पीक विमा भेटणार आहे, कारण की वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनची उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक म्हणजे ढासळलेली आहे. त्यानंतर अमरावती जिल्हा. आता अमरावती जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर अमरावती हा विदर्भातला जिल्हा आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे, कारण की अमरावतीमध्ये सुद्धा उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेली आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा असेल, जळगाव असेल किंवा वर्धा असेल, या तिन्ही जिल्ह्यामध्ये सोयाबीन व इतर पिकाचा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर सांगली, नागपूर आणि चंद्रपूर. आता सांगली, नागपूर आणि चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर 35% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सांगली, नागपूर, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाचा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचे काही जिल्हे बघण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, या सर्व पिकाची उत्पादकता जाहीर झालेली आहे आणि याच्यामध्ये नाशिक जिल्हा सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही. आता नाशिक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही व इतर जिल्हे म्हणजे नाशिक जिल्हा, आता कोण्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही ती जिल्हे सांगणार आहे. याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही, कारण की उत्पादकता ही गेल्या वर्षीप्रमाणेच किंवा मागच्या 5 वर्षाच्या प्रमाणे त्याच्या तुलनेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे नुकसान कुठलंही झालं नाही असं कृषी विभागाच्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार आपल्याला कळते. त्यानंतर आपण बघूयात या सर्व पिकाचं उत्पादन जाहीर झालेलं आहे. त्यानंतर काही जिल्हे म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये धानाचा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये सुद्धा धानाचा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा धानाचा म्हणजे भात या पिकाचा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा धानाचा पीक विमा मिळणार आहे. पालघरमध्ये सुद्धा धान या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. आणि एकंदरीत या सर्व जिल्ह्याची आकडेवारी पाहता म्हणजे आता सध्या खरीप हंगाम 2025 चा जो काही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही किंवा जे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, मग त्याचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. कुणाला क्लेमचं 0 दाखवत आहे, कुणाला वेटिंग क्लेम कॅल्क्युलेशन वेटिंग असं दाखवत आहे, तर कुणास रक्कम दाखवत आहे. आता ज्या शेतकऱ्यांना 0 दाखवत आहे त्यांना पीक विमा मंजूर झाला नाही, त्यांनी असं समजावे. ज्यांना जी अमाऊंट जेवढी आहे ती दाखवत आहे तर तेवढी अमाऊंट त्यांना मंजूर झाली असं त्यांनी समजावं. किंवा कुणाला वेटिंग जर दाखवत असेल तर तुमच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं नाही असं शेतकऱ्यांनी समजायचं आहे. परंतु येणाऱ्या 8 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन होणार आहे आणि लवकरच खरीप हंगाम 2025 चा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की किमान आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा देणार असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु काही 4 ते 5 जिल्हे सोडता इतर जिल्ह्यामध्ये 17,500 रुपयाचा पीक विमा मिळण्याची शक्यता फार कमी आहे, म्हणजे नाके बराबर आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 ची जी काही राज्य सरकारच्या कृषी विभागाने पोस्ट हार्वेस्ट नुसार जी काही उत्पादकता जाहीर केलेली आहे तर ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.